गाणे गाणे पे लिखा होता है, गाणे गाने वाले वाले का का नाम. तू मला मी तुला गुणगुणू लागलो. आमच्या घरात रूल होता की सकाळचा रियाज झाल्याशिवाय दुपारी जेवण मिळायचं नाही, संध्याकाळचा रियाज झाल्याशिवाय रात्री जेवण मिळायचं नाही. आशाताईंना पहिल्यांदा जेव्हा मी भेटले, त्या अगदी छोट्याशा नातीला घेऊन बसतात तसं मला घेऊन बसल्या होत्या. त्यांनी प्रेमाने माझं गाणं ऐकलं. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे मराठी संगीत विश्वात आपल्या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, गोड गाण्याची, गोड सुमधुर आवाजाची गायिका सावनी रवींद्र. सावनी, तुझं लोकशाही मराठीमध्ये सगळ्यात आधी खूप खूप नमस्कार. स्वागत. धन्यवाद. आणि सगळ्यात आधी ना, तुझं नाव इतकं छान आहे ना, म्हणजे ते साऊंडच इतकं मस्त होतं ना, सावनी. सो त्या नावाचा अर्थ सांग ना, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके. सावनी या नावाचे काही विविध अर्थ आहेत. त्यातला महत्त्वाचा अर्थ ज्याच्यावरून खरं तर माझ्या आईबाबांनी हे नाव ठेवलं ते म्हणजे सावनी हे शास्त्रीय संगीतात ला एक राग आहे. आणि दुसरं म्हणजे श्रावणात जन्मलेली, म्हणजे सावन महिना, म्हणजे हिंदीतला सावन, ती सावनी. असे हे दोन महत्त्वाचे अर्थ आहेत. आणि माझा खरंच म्हणजे पावसाळ्यातला जन्म आहे. सो त्या नावाला सार्थ असं तेव्हाचा जन्म असल्यामुळे सावनी. आणि अर्थातच शास्त्रीय गायक माझे आई वडील दोघेही असल्यामुळे त्यांनी शास्त्रीय संगीतातल्या रागावर माझं नाव ठेवलेलं आहे. वा, म्हणजे नावातही संगीत आहे. अगदीच. आणि सावनी पण आहेत. येस, सारे गम मधला. म्हणजे सावनी, घरात संगीताचा वारसा आहे. आई बाबा दोघेही संगीत क्षेत्रात आहेत, गाण्यात तेही छान गातात. आणि तुझ्याकडे तो वारसा साहजिकच येणार आहे. सो तुमच्याकडे घरात संगीतमय वातावरण तर असणारच. तुला या संगीताची तुझी सुरुवात कशी झाली? तुला तुझा पहिला म्हणजे सूर कधी सापडला? वा, अर्थातच तू आता म्हणलीस त्याप्रमाणे आमच्या घरात पूर्णतः शास्त्रीय संगीताचं वातावरण. म्हणजे मला संगीतापलीकडे काही जगात असतं याची कल्पनाच नव्हती. एकदा आम्ही लहान असताना, म्हणजे खूप पूर्वी नाही पण येस, लहान असताना सेलफोन्स नाही, सोशल मीडिया नाही, एक्सपोजर नाही कुठल्याही पद्धतीचं. त्यामुळे जे आपण समोर बघतोय, ऐकतोय तेच आपलं विश्व बनून जायचं साहजिक रित्या. तर शास्त्रीय संगीतातले खूप मोठमोठे कलाकार, दिग्गज, सुगम संगीतातले मोठमोठे कलाकार त्या निमित्ताने मला आईबाबांच्यामुळे जवळनं अनुभवता आले. त्यांना जवळनं त्यांचा प्रवास बघता आला. आणि कुठेतरी ह्या क्षेत्राबद्दलची आवड तशीच अर्थात ती रक्तातही आहेच. आणि आपसुकच ती गाणी मी गुणगुणायला लागले. शास्त्रीय संगीतातले राग, विविध राग रागिण्या यांचं प्रशिक्षण ऑफिशियल पद्धतीने सुरू झालं बाबांकडे. आणि तशी म्हणजे मलाही आठवत नाही इनफॅक्ट की असा स्पेसिफिक मोमेंट कुठली होती की ज्या वेळेस मी गायला लागले. मला खरंच नाही आठवत. इतक्या नकळत्या वयापासून मी गाते. म्हणजे माझी आई सांगते की जवळजवळ 2-2.5 वर्षाचे. एक तर मी लवकर बोलायला लागले होते, त्यामुळे लवकर गायलाही लागले होते. सो अगदी 2-2.5 वर्षाची असताना मी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी अशा तोडक्या मोडक्या थोड्या फार प्रमाणात गायचे. एकदा आईबाबांचा गोंधवलेला कार्यक्रम होता, त्यांची गायन सेवा होती, तेव्हा मी हट्ट केला की मी पण गाणार तुमच्यासारखं माईक. आणि तिथे मी पहिल्यांदा गायले होते. सो ती माझी सुरुवात असं आईबाबांच्या आठवणीत आहे. पण मला खरंच अजूनही ती मोमेंट अशी स्पेसिफिकली आठवत नाही. मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून मी गातेच आहे. वा, आताच तू म्हणालीस की आई बाबा संगीत गायक असल्यामुळे घरात मोठमोठ्या दिग्गजांचं येणं जाणं असायचं. आणि तू मागे एका मुलाखतीमध्ये देखील म्हणालीस की पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं देखील घरी येणं जाणं असायचं. आणि ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते, खूप मोठी संधी असते त्यांच्यासोबत उठणं बसणं करणं, त्यांचे शब्द आपल्या कानावर पडणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बसताना काही गोष्टी कानावर पडल्यात किंवा काही नवीन सल्ले पंडित यांनी दिलेत का तुला? असं काही आठवणी आहेत का तेव्हाचे काही किस्से? एक असंख्य आठवणी आहेत खरं तर. म्हणजे मी लहान असल्यापासून आई बाबांच्या आणि त्यांच्या ज्या काही सांगीतिक चर्चा व्हायच्या, अनेक तास त्यांचं मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीवर बोलणं व्हायचं. ज्या गायकीचे अभ्यासक माझे आई वडील दोघेही आहेत. आणि त्या गाण्यांच्या गोष्टी त्या अनुषंगाने की पंडितजी कुठल्या बंदिशीवरनं इन्स्पायर होऊन त्यांनी कुठलं गाणं केलं, ह्या सगळ्या गाण्यांच्या जन्माच्या गोष्टी मला सगळ्या तेव्हा ऐकायला मिळायच्या, शिकायला मिळायचं. आणि नकळतपणे मी म्हणजे पंडितजींना जसं कळलं की सावनी सुद्धा गाते, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असंच इन्फॉर्मली 2-3 मीटिंग्समध्ये गायला सांगितलं. आणि मी तेव्हा त्यांना गाऊन दाखवलं. त्यांचे गुरुस्थानी
त्यांना ज्यांनी मानलं ते म्हणजे सलील चौधरी संगीतकार. आणि सलील त्यांच्या गाण्यांचा एकदा विषय निघाला होता आणि मी त्यांना त्यांचं ओ सजना बरखा बहार आई हे गाणं असंच बोलता बोलता ऐकवलं. तर ते त्यांच्या मनात राहिलं आणि त्यांनी काही दिवसांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं की पुढचा माझ्या भावसरगम ह्या कार्यक्रमात सावनी गाईल माझ्याबरोबर. आणि माझ्यासाठी तो सुवर्ण क्षण होता. म्हणजे पूर्वपुण्याच म्हणायला लागेल, कारण इतका मोठा आशीर्वाद की त्यांच्याशी एरवी बोलणं ह्यालाही एक खूप धडकी भरते म्हणजे, पण त्यांच्या शेजारी गाऊन बसून गायचं मंचावर त्यांची गाणी हे अत्यंत अवघड होतं. पण तेव्हा एक बरी गोष्ट होती की माझं वय लहान होतं. सो लहान वयात आपण बिनधास्त असतो, आपल्याला कळत नसतं की काय आपण किती मोठी गोष्ट आपल्याला मिळतेय. सो अशा वयापासनं ते अगदी आत्तापर्यंत मला त्यांचा सहवास लाभलेला आहे. त्यामुळे अनेक आठवणी आहेत, अनेक ठिकाणी, काही ठिकाणी ओरडा बसलेला आहे, काही ठिकाणी कौतुक झालेलं आहे. असा खूप मोठा प्रवास मी त्यांच्याबरोबर सांगीतिक प्रवास केलेला आहे. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. परत ते गाणं तुला आता आठवतंय? तू आता गुणगुणू शकतेस? हो प्लीज. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई, ओ सजना. वा, वातावरण अगदी बदलून जातं ना, माहोल होऊन जातो. बरं, तर तुझे पहिले गुरु संगीत शिक्षक म्हणजे यशवंत देव यांच्याकडे तू पहिले गुरु आहेत तुझे. तिकडे काय मार्गदर्शन मिळायचं? कसं रियाज असायचा तुझा सुरू असायचा तिकडे, आणि कोणकोणत्या गोष्टी नव्याने शिकता आल्या तिथे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं, माझ्या घरात शास्त्रीय संगीताचं वातावरण होतं, पण माझा कल खूप जास्ती भावसंगीताकडे होता, लाईट म्युझिककडे होता. आणि त्यामुळे लहानपणापासून मी जास्ती ते ऐकण्याचा प्रयत्न करायचे. आमच्या घरी अलाउड नव्हतं अजिबात, खूप स्ट्रिक्ट वातावरण होतं. फक्त शास्त्रीय गायकांचेच गोष्टी ऐकल्या जायच्या. खूप म्हणजे तसेच संस्कार कानांवर झाले. पण जेव्हा माझ्या आईबाबांना देवकाकांनीच लक्षात आणून दिलं की हिचा कल, कारण तेव्हा मी ते संगीत नाटकांमधली पदं असतील असं सगळं आईबाबांबरोबर गायचे. आणि तेव्हाही ज्या इनॅक्टमेंटची जी पदं असतील ना, की ज्याच्यात थोडा अभिनय आहे किंवा थोडं हावभाव आहेत, एक्सप्रेशन्स ओरिएंटेड अशी गाणी मी तेव्हा गायचे लहानपणी साहजिकरित्या. म्हणजे मला ते जास्ती आवडायचं, मी ते जास्ती एन्जॉय करायचे. गायकी असलेली गाणी ऐकायला मला आवडायची, पण सादर करायला मला अशी ज्याच्यात मी व्यक्त होऊ शकेन अशी गाणी आवडायची. तर देवकाकांनी लहानपणापासून ते ऐकतच होते माझं गाणं, घरी त्यांचं येणं जाणं होतं. तेव्हा त्यांनी आईबाबांना सांगितलं की हिला तुम्ही भावसंगीत शिकवा, तिच्यामध्ये एक्सप्रेशन्सची देणगी निसर्गदत्त आहे. एक्सप्रेशन्स ही अशी गोष्ट आहे जी शिकवून नाही आहे, ती तुम्हाला इनबॉर्न असावी लागते, सूर ताल लय ह्याप्रमाणेच. तर मग आईबाबा म्हणले की आम्ही तर शास्त्रीय गायक आहोत, संगीत नाटक आणि असं सगळं आमचं जडणघडण आहे, आम्हाला याबद्दल विशेष माहिती नाही, तुम्हालाच आम्ही स्वाधीन करतो मुलगी, तुम्ही हिला पूर्ण घडवा. आणि तसा माझा तो संगीत प्रवास, म्हणजे आधी मी पुण्यात होते, तर अगदी शाळेतल्या वयापासून मग देवकाका मुंबईत असल्यामुळे मी दर शनिवार रविवार मुंबईत त्यांच्याकडे शिकायला जायचे. आणि तसा माझा खऱ्या अर्थाने प्रवास, म्हणजे जीवन प्रवास आणि संगीत प्रवास असा सुरू झाला की पुणे टू मुंबई, आणि इथे येऊन मग शनिवार रविवार राहायचं. वेळप्रसंगी मी देवकाकांकडेच राहिलेली आहे अनेकदा. आणि मग इतक्या गोष्टी म्हणजे जीवनाच्याच मी म्हणेन, फक्त गाण्यातला नाही, मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. मग त्याच्यात जिद्द, चिकाटी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा रियाजाचं महत्त्व, ह्या खूप मोठमोठ्या गोष्टी अगदी लहान वयापासून मला ऐकायला मिळाल्या. आणि भावसंगीतातल्या विशेष गोष्टी म्हणजे जसं बोलतीयस तसं गा, वेगळा काही आविर्भाव आणू नकोस, तितकं खुलं गा, शब्दांना महत्त्व दे, शब्द चुकीच्या ठिकाणी तोडू नकोस, त्यातनं काय अर्थ होतोय तो समजून घे आणि मग गा. असे खूप बारकावे संगीतातले मला त्या नकळत्या वयापासनं शिकायला मिळाले काकांकडनं. आणि म्हणजे ते काय म्हणू मी, मोठं विद्यापीठच आहे. जसं मंगेशकर हे एक मोठं विद्यापीठ आहे, तसं देवकाकांकडचं शिक्षण. आत्ता मी जेव्हा पार्श्वगायिका म्हणून काम करते तेव्हा त्या शिक्षणाचा मला खरंच खूप खूप म्हणजे पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानावेसे वाटतात की
इतकी मोठी संधी तू मला बालवयापासून दिलीस की त्यामुळे मी घडत गेली. पण हे खूप कठीण असतं खरं तर, हे खूप कठीण आहे. आणि आईबाबा या क्षेत्रात असल्यामुळे घरात देखील तेच वातावरण हो, असतं, हे हो. नक्कीच. रियाजाचा दिनक्रम कसा असतो, एखाद्या गायिकेचा दिनक्रम कसा असतो हे जाणून घ्यायला खूप आवडेल. तो वेगवेगळ्या टप्प्यात असतो, वेगवेगळ्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा असतो असं मी म्हणेन. जेव्हा मी नवीन शिकत होते लहानपणापासून, तर लहानपणी अर्थातच खूप जास्ती रियाज केला गेला आहे. आणि तासनतास म्हणजे आमच्या घरात रूल होता की सकाळचा रियाज झाल्याशिवाय दुपारी जेवण मिळायचं नाही, संध्याकाळचा रियाज झाल्याशिवाय रात्री जेवण मिळायचं नाही. बापरे. सो आणि मग शाळा? शाळामधल्या वेळात म्हणजे आधी रियाज म्हणजे माझ्या मैत्रिणी नेहमी माझा हेवा करायच्या की तुझं बरं आहे ग, तुला आईवडील कधीच फोर्स करत नाहीत अभ्यास कर. मला नेहमी फोर्स असा असायचा की म्हणजे दंगल चित्रपट मी जेव्हा बघितला ना तेव्हा मी ठसा रडले होते, कारण मला माझं बालपण त्यातनं आठवलं होतं की माझे बाबा मला पहाटे उठवायचे, तोंडावर पाणी हो, ती खरं तर मारायचे, जवळजवळ तुला रिलेट होणार. सो ती जी फेज होती, जी घडण्याची फेज आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तर त्यामध्ये जो रियाज होतो तो खरा म्हणजे मानला जातो की त्यात आपण अगदी तावून सुलाखून निघतो त्या फेजमध्ये. आणि नंतर मग रियाजाच्याही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, म्हणजे ऐकणं हाही एक रियाज आहे, उत्तम गोष्टी वाचणं संगीत विषयक हाही एक रियाज आहे, म्हणजे फक्त आवाजाचा रियाज हे तर आहेच. म्हणजे सो अशा विविध प्रकारचा रियाज सुरू झाला. आणि आता आफ्टर बिकमिंग अ मदर आणि आता ह्या टप्प्यावर असताना आता दुर्दैवाने एवढा वेळ मिळत नाही जितका पूर्वी मिळायचा रियाजाला. पण ऐकणं, मनन, चिंतन ह्या गोष्टी तर सतत चालू असतात. आणि शक्यतो 2 तास कमीत कमी रियाज, म्हणजे आता जसं आता ज्या दिवशी रेकॉर्डिंग आहे, शो आहे, सो तोच एक रियाज बनून जातो. मग त्या दिवशी वेगळा रियाज केला जात नाही. सो असं त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे पैलू आहेत खरं तर. पण ऑन अन ॲव्हरेज कमीत कमी 2 तास रियाज झाला पाहिजे. होतो का नाही हा एक वेगळा प्रश्न आहे, पण झाला पाहिजे. पण तुझ्या मदरहूड बद्दल आपण बोलणारच आहोत, पण तुझ्या बालपणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की शाळेत या गोष्टीचा किती बेनिफिट मिळायचं. कारण शाळा म्हटल्यावर शाळेत गॅदरिंग्स असणं, स्नेह संमेलन, यावेळेस आपल्याला एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी मिळते. स्टेज आपण तिथूनच सुरू केलेलं असतं, स्टेज शो वगैरे. शाळेत कसं बेनिफिट मिळायचं? बेनिफिट म्हणण्यापेक्षा माझ्या बेनिफिटपेक्षा त्यांना बेनिफिट मिळायचं. सॉरी, म्हणजे मी मजा करते की म्हणजे का सांगते मी तुला. एक तर मी मराठी माध्यमात शिकले आहे, पूर्ण मराठी म्हणजे संस्कृत 100%. सो माझ्यावर संपूर्ण जबाबदारी असायची शाळेच्या गॅदरिंगची, समूहगीताची, म्हणजे नृत्यही. मी लहानपणापासून मला नृत्याची खूप आवड आहे. सो समूहगीत, नृत्य, नाट्यवाचन, म्हणजे मला करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये एवढा इंटरेस्ट होता. आणि त्यामुळे अख्ख्या शाळेत मी त्यामुळे प्रसिद्ध होते की सावनी आहे ना, मग आम्हाला बघायची गरज नाही. म्हणजे मी माझ्या वर्गाचा डान्स बसवून बाकीच्या सर्व इयत्तांचा डान्स बसवायला जायचे. मग त्यांचे कॉस्ट्युम्स डिझाईन करायचे, असं सगळ्या बाजू सांभाळायचे. म्हणजे मला कधीच असं मी फक्त गाणं म्हणजे गाणं केलंय असं मला आठवत नाही. शाळेत मला खूप जास्ती विविध गोष्टी करायला खूप रस होता. त्यामुळे शाळेत मी त्या गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध होते. आणि तो वर्षातला डिसेंबर महिना हा माझ्या नावावर असायचा, म्हणजे डिसेंबरमध्ये गॅदरिंग असतं. सो महिनाभर मग फुल कल्ला मस्ती, आणि उरलेले महिने अभ्यासात कशी होतीस? अभ्यासात तुझा फेवरेट विषय कोणता होता? मराठी. सगळ्याच भाषा माझ्या आवडीच्या होत्या. मी BA संस्कृतमध्ये केलेलं आहे, मराठीमध्ये मी MA केलेलं आहे, आणि MA म्युझिक पण केलंय. सो मला शिक्षणाची आवड होती. म्हणजे मी काही अशी टाळाटाळ करणारी नव्हते. पण मला असं व्हायचं की एकतर माझं करिअर सुदैवाने खूप कमी वयात सुरू झालं. म्हणजे लहान असतापासूनच कार्यक्रम आणि आईबाबांबरोबर दौऱ्यांना मी जायचे. कारण तुला असं वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे तुझं बालपण हरवलं? नाही, अजिबात घडलं. मी तर म्हणेन, मी खरंच सांगते, कारण तेव्हा फोन नव्हते. आत्ताच्या लहान मुलांना मिळणारं एक्सपोजर आणि आमच्या वेळेसचं एक्सपोजर याच्यात खूप फरक आहे. तेव्हा जरी तुम्ही गात असाल, प्रोफेशनली गात असाल, तरी एक्सपोजरचा स्तर खूप कमी होता. टेलिव्हिजनवर दिसणं हे सुद्धा खूप छान आणि खूप मोठी गोष्ट. खूपच असं त्याचं अप्रूप असायचं. सो बालपण हरवलं कधीच नाही, मी तर म्हणेन की घडलं. कारण अशा वयात ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुदैवाने सुरू झाल्या. आणि नुसत्या सुरू झाल्या म्हणजे त्याच्यात ग्लॉरिफाईड मी नाही करत आहे. मला असं म्हणायचं की इतके मोठे दिग्गज मला जवळनं अशा प्रकारे अनुभवता आले की
त्यांची रिअल साईड म्हणजे की हे प्रोफेशन हे सोपं नाही, ह्याच्यातलं फक्त ग्लॅमर कडे बघून तुम्ही ह्या क्षेत्राकडे येऊ नका, हे मला अगदी लहान वयात कळलं. म्हणजे मी जेव्हा बघितलं की इतके तास ह्या सर्व कलाकारांना प्रवास करायला लागतो, तो प्रवास करून तुम्हाला मंचावर जाऊन त्याच दिवशी गायचं असतं, त्याच्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी येऊन माझे आई बाबा ते वर्किंग पण होते. माझी आई म्युझिक टीचर, वडील बजाज ऑटोमध्ये सर्व्हिसला होते. सो हे नोकरी सांभाळून ते दोन्ही हे करत होते. सो ह्या सगळ्याचं गांभीर्य मला त्या वयात खूप कळलं की हे झोकून देण्याचं क्षेत्र आहे. हे आवड म्हणून जस्ट जोपासायची गोष्ट नाही आहे. इथे तुम्हाला पूर्ण पॅशनेटली त्याच्यात उतरावं लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप लहान वयातच मनावर बिंबवल्या गेल्या आणि त्यामुळे तो प्रवास खूप करणं सोयीचं झालं असं मी म्हणेन. आत्ताच तू म्हणालीस की आई बाबा दोघेही वर्किंग होते, पण हो. आई बाबा दोघेही दौऱ्यावर सुद्धा जायचे ना हो, गाण्याच्या, आणि हो. त्यांच्यासोबत तू सुद्धा मी जायची. जायचे, हो. सो असा काही किस्सा आहे अविस्मरणीय की अगदी. बसलीयस कधी त्यांच्यासोबत हो, गाण्याच्या वेळेस? अनेक किस्से आहेत. म्हणजे माझे आई बाबा हे संगीत नाटकांचे निर्मातेही आहेत. म्हणजे अशी विविध संगीत नाटकांची आमची प्रोडक्शन्स आहेत. सो फक्त स्टेजवर रंगमंचावर कला सादर करणं नाही, तर ह्याच्या मागच्या गोष्टीही मला त्यांच्यामुळे खूप अनुभवायला मिळाल्या की नेपथ्य काय असतं, सेट डिझाईन काय असतं, कॉस्ट्युम्स कसे असतात, संगीत नाटकांचा एक वेगळा लहेजा आहे, भाषाशैली आहे, ते डायलॉग्स पाठ करणं असो किंवा मी बरेचदा विंगेत स्क्रिप्ट घेऊन प्रॉम्प्टिंगलाही उभी राहिली आहे किंवा इलेक्ट्रॉनिक तानपुरा ऑपरेट केला. असं मी बॅकस्टेजची सगळी कामं त्या वयापासून करायचे आणि आई मला ती सुपूर्द करायची की हे डिपार्टमेंट सावनी बघेल. म्हणजे त्या वयापासूनच मला कामांचीही त्यामुळे आवड निर्माण झाली. आणि मी मगाशी म्हणलं तसं ते मी पुन्हा हायलाईट करीन की हे क्षेत्र सोपं नाही, हे मला त्या वयात त्याची जाणीव झाली की ह्या सगळ्या बाजू तुम्हाला हँडल करता आल्या पाहिजेत. फक्त रियाज करून स्टेजवर गाणं हे तर आहेच, म्हणजे ते महत्वाचं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या जर गोष्टी तुमच्यामध्ये भिनल्या तर तुम्ही एक समृद्ध कलाकार, संपूर्ण कलाकार बनू शकता. खरं तर सावनी एक गायिका सोबतच तू वेगवेगळे प्रयोग देखील करत असतेस आणि ते धाडस तू नेहमीच करतेस. आणि नुकतंच आता सावनी रेकॉर्ड्स मुजरा शिववाला ह्या गाण्याचं घोषणा केली असतो, ते प्रदर्शित देखील झालंय गाणं आणि खूप सुंदर लुक दिसतोय तुझा. म्हणजे संपूर्ण पारंपरिक वेशभूषेत आहेस. चंद्रकोर ही जास्त प्रमाणात हायलाईट केले, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली आणि कुठलीही गोष्ट नव्याने करायची असेल तर दडपण तर येतच असतं. किती आव्हानं समोर आली? मला सावनी ओरिजिनल्स ही माझी युट्यूब सिरीज सुरू करून आता 10 वर्ष झाली. त्या 10 वर्षात मी विविध भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी केली आणि एक यूट्यूबर म्हणून खरं तर माझी सुरुवात झाली होती. आणि नेहमी असं वाटायचं की आपला जो हा प्रवास आहे हा आपल्यासारखा अनेक जणांचा आहे आणि प्रत्येकच कलाकार एका चांगल्या प्लॅटफॉर्मच्या शोधात असतो. सो हा प्लॅटफॉर्म फक्त माझ्या पुरता मर्यादित न ठेवता तो त्याचा फायदा अनेक कलाकारांना व्हावा. त्यामध्ये काही नवोदित कलाकार किंवा एस्टॅब्लिश कलाकार, अनेक प्रकारचे म्हणजे सर्व प्रकारचे कलाकार, ह्यांच्याशी मला अजून लार्जर पद्धतीने कोलॅबरेट करता यावं, ह्या हेतूनी सावनी रेकॉर्ड्स ह्या म्युझिक लेबलची घोषणा मी केली. सावनी रेकॉर्ड्स ही एक म्युझिक कंपनी आहे, जशा आपल्याकडे अनेक कंपनीज आहेत तसं. आणि त्याचा मूळ हेतू हाच आहे की सध्या इंडिपेंडंट म्युझिकचे खूप चांगले दिवस आहेत. लोकांना चित्रपटांच्या गाण्या व्यतिरिक्त यूट्यूबवरची जी सिंगल्स आहेत ती पण लोक खूप एन्जॉय करतात किंवा तो एक आपला स्थायी भावच आहे मराठी माणसाचा असं मी म्हणेन. की कारण आपल्या ते संस्कृतीत आहे, पूर्वीपासूनच अनेक लोकप्रिय आधी भावगीतं होती, मग अल्बम्स यायला लागले वेगवेगळे, आणि मग आता अल्बम्सची जागा सिंगल्सनी घेतलेली, आता एक एक गाणं येतं. सो ती कुठेतरी संस्कृती आपली टिकवून ठेवायला पाहिजे. किंवा जो 90sचं दशक होतं जेव्हा कलाकार त्यांच्या यूट्यूब नाही तेव्हा त्यांच्या कसेट्सनी ओळखले जायचे, तर तसं कुठेतरी पुन्हा हा काळ येऊ घातलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये माझं योगदान असावं म्हणून मी सावनी रेकॉर्ड्सची निर्मिती केली, जेणेकरून एक छान प्लॅटफॉर्म सर्व प्रकारच्या कलाकारांना मिळेल, ज्याच्यात अनेक गीतकार, संगीतकार आणि गायक गायिका यांचा समावेश असेल. सो याच्यावर माझी स्वतःची ओरिजिनल्स आणि बाकीच्या कलाकारांचीही क्रिएशन्स आम्हाला प्रस्तुत करतायत. आम्ही वाट पाहूया तुझ्या सावनी रेकॉर्ड्समध्ये आणखीन छान छान गाणी येण्याची आणि आम्हाला
पाहायला देखील आवडते. अगदी. आणि मुजरा शिववाला हे माझं त्या रेकॉर्ड लेबलचं पहिलं गाणं. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची स्तुती करणारं एखादं गाणं माझ्याकडनं घडावं अशी माझी अनेक वर्षांची इच्छा होती. आणि मी म्हणलं तसं ओरिजिनल्समध्ये मी विविध प्रकारची गाणी केली आहेत, पण डिवोशनल ही गाणी अनेक माझ्याकडनं गाऊन झाली आहेत. पण असं खूप मनोमन इच्छा होती की महाराजांचं काहीतरी माझ्याकडनं व्हावं. म्हणून मी माझा संगीतकार मित्र आहे विजय नारायण गवंडे, ह्याला मी कॉल केला आणि मी म्हणलं की असं असं मी रेकॉर्ड लेबल सुरू करते आणि माझी जी इच्छा आहे की पहिलं गाणं मला महाराजांचं करायचं आहे. तो म्हणला हो सावनी, थॉट खूप छान आहे. कारण काय आहे ना, स्त्रीप्रधान गाणी महाराजांची खूप कमी आहेत त्या मानाने. म्हणजे मेल सॉंग्स भरपूर आहेत किंवा त्यांना मानवंदना विविध गीत प्रकारातनं आजपर्यंत दिली गेलेली आहे किंवा त्यांचा महिमा वर्णन केला गेलेला आहे. पण मला जे मांडायचं होतं ते काय स्त्री सुलभ भावनेतलं काहीतरी मांडायचं होतं की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचं आयुष्य हे इतकं प्रेरणादायी आणि इतकं महापुरुष आहेत ते की प्रत्येक स्त्रीलाही वाटेल की त्यांचा महिमा मी सादर करावा, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा काही भेदभाव नसला पाहिजे. ह्या विचारांनी मी विजयकडे गेले आणि विजय म्हणला की सावनी, तू इतका छान थॉट सांगितलास. पण विजयनी मला अर्थात त्यांनी स्वागत केलं माझ्या ह्या कल्पनेचं आणि तो मला म्हटला की तू इतकं छान तुझी कल्पना आहे डोक्यात, तर मी तुला एक सुचवू का? एक धाडसी आहे एक गोष्ट, पण आजपर्यंत हे कुणी केलेलं नाही आहे आणि तू हे करावंस असं मला वाटतं. ह्याचा जो गीतकार आहे वैभव देशमुख, त्याची आणि माझी काही वर्षांपूर्वी चर्चा झाली होती आणि असा विचार आला होता की विविध गीतप्रकारांमधनं महाराजांना मानवंदना आजपर्यंत दिली गेली आहे, पण कधी लावणी ह्या गीतप्रकारातनं महाराजांबद्दल कधीच भाष्य केलं गेलं नाही. ह्याची कारणं अनेक असतील, पण आपण आजपर्यंत लावणी ह्या गीतप्रकाराला फक्त शृंगार रसाच्या माध्यमातूनच बघितलेलं आहे किंवा मनोरंजन एक वेगळं प्रकारचं असं म्हणून बघितलंय. पण महाराजांचा विषय हा कोणालाच निषिद्ध नसायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला हक्क आहे महाराजांचं गुणगान गाण्याचा. आणि लावण्यवती ह्या तर इतकी वर्ष आपली संस्कृती टिकवून ठेवतात आणि त्यांच्यासाठी असं काहीच आजपर्यंत बनलं नाही. पोवाडे अनेक आहेत पण लावणी नाही आहे. तर मी म्हणलं अरे हा थॉट तर खूप छान आहे, पण जरा धाडसी आहे, तो मांडायचा कसा? तर तो म्हणला ह्याच्यासाठीच आम्ही तुला सांगतोय ना, म्हणूनच आम्ही तुला सांगतोय, तर धाडसी आहे म्हणजे तूच करणार. तर म्हणलं अरे बापरे, आता माझ्या समोर पंचायत होती. मी त्याला म्हणलं अरे आपण रेकॉर्ड करू एक वेळ, पण ते दाखवू कसं, म्हणजे चित्रीकरण कसं करू त्याचं? आणि त्या काळात तर लावणी नव्हती आणि काय असं नाही दाखवू शकत. ते प्रेक्षकांचे ट्रोल सगळ्या गोष्टी नाही, ट्रोल पण जाऊ दे, मी स्वतः एक शिवभक्त आहे. मला महाराजांच्या बद्दल जर काही सादर करायचं तर मी सन्मानानेच करेन. त्याच्यात कुठल्याही प्रकारे महाराजांचा अनादर होता कामा नये, ही माझी पहिली जबाबदारी. लोक काय म्हणतील ही तर पुढचीच गोष्ट आहे, ही नाजूक गोष्ट आहे. अगदी. आणि तो सन्मान आपणच राखला पाहिजे आधी, तर म्हणजे लोकांना बोलायला जागा नाही राहिली पाहिजे त्याच्यात. तर तो म्हणले ठीक आहे, आपण आधी ऑडिओ तर तयार करू, मग आपण व्हिडिओचं बघू. आणि वैभव देशमुखनी इतके सुंदर शब्द लिहिले, माझ्या राजाला शिवबाला मानाचा मुजरा करते, असं खूप एका लाईनीतच म्हणजे सगळं आलं. म्हणजे त्या लावण्यवतीची जी काही फिलिंग्ज असतील, जे काही तिचं मनोगत असेल, महाराजांच्या प्रती आदर भावना असतील, त्या एका ओळीतच सगळ्या. म्हणजे मी म्हणलं की वा वा क्या बात आहे, आपण हे करूया. आणि विजय नारायण गवंडे जो आत्ताचा आघाडीचा संगीतकार आहे, त्यांनी इतकं अफलातून संगीत दिलं ह्याला. कारण ती लावणी संगीतबद्ध करणं, शब्दबद्ध करणं हेही खूप चॅलेंजिंग होतं. त्याच्यानंतर हेमंत पवार, हेमंतस्य हा माझा मित्र आहे, ज्याला मी ह्याच्या डिरेक्शनची जबाबदारी सोपवली. त्याला म्हटलं की तू आता काहीतरी शक्कल लढव की आपण हे मांडायचं कसं. मग ह्याचा जो नृत्य दिग्दर्शक आहे आशिष पाटील, त्याला आधी विचारलं की अरे आशिष, तू अशा प्रकारचं कधी गाणं आधी केलंयस का? तो म्हणला नाही सावनी, मी खूप उत्सुक आहे, मला हे करायचं आहे आणि मला हे करायचं आहे आणि तू हे कर, म्हणजे तूच ह्याच्यात त्याच्या चित्रीकरणामध्येही तूच दिस, असं माझं म्हणणं आहे. मी म्हणलं अरे बापरे, मी हा विचार मी नव्हता केला. मी गाण्यापर्यंतच मर्यादित होते आणि माझा असा विचार होता कुठल्या तरी लोकप्रिय अभिनेत्रीला विचारावं वगैरे. तो म्हणला नाही सावनी, एका गायिकेचं जे स्वगत आहे, मला ती नर्तिका नाही दाखवायची, मला ती गायिकाच दाखवायची जी महाराजांची महती सांगतेय. आणि जी गायिका जी नर्तिका पण आहे, असं नाहीये की नर्तिका आहे आणि ती गाण्याची ऍक्टिंग करते, असं नाहीये ते. तर मी म्हणलं बरं ठीक आहे. तो म्हणला की आपल्याला त्यातनंच
तू जर ते सादर केलंस तर त्याचं पावित्र्य जास्त जास्ती जपलं आपल्याला जाईल. ते जपलं जाईल. म्हणजे कारण तुला लावणी येत नाही, तुझ्या अंगामध्ये तशी लचक मुरड असं काहीच नाहीये तुझ्याकडे इनहेरिटेंटली. त्यामुळे सोपं आहे की तू तसं काही करणार नाहीस, त्यामुळे आपसुकच खूप छान पद्धतीने ते दिसेल, गायिका म्हणून दिसेल. तर मी म्हणलं बापरे, पण हे खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. कारण मी आजपर्यंत लावणी गायली आहे अनेकदा, पण सादर कधीच केली नव्हती, तो अनुभव नव्हता. मग मी बराच अभ्यास करायला सुरुवात केली. 60s पासून नंतरच्या दशकातली जी सवाल जवाबाचे काही चित्रपट, अरुण सरनाईक, जयश्रीबाई गडकर ह्यांचे बघितले, व्हिडिओज बघितले आणि ते कुठेतरी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि 1-2 दिवसांची फक्त मला रिहर्सल आशिष पाटीलकडनं मिळाली आणि त्या 2 दिवसाच्या रिहर्सलवर मी शूटिंगला उभी राहिले. आणि याचं संपूर्ण श्रेय आमचा दिग्दर्शक हेमंत पवार आणि आशिष यांचं आहे की त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं. आणि त्याच्या लुक विषयी मी खूप जास्ती पर्टिक्युलर होते. मला असं वाटत होतं की जर आपण तो काळ आणतो आहे रसिकांसमोर तर तो ऑथेंटिकच असला पाहिजे. तो छान, ती नखशिकांत लावण्यवती सौंदर्यवती अशीच दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही उथळ काही नाही दिसलं पाहिजे. दुर्दैवाने आजकाल लावणीचं स्वरूप खूप बदलत गेलं आहे काळानुरूप. आणि तरीही अशा काही लावण्यवती आहेत ज्या खूप मनापासून अजूनही आपली संस्कृती टिकवून आहेत. सो मला त्या माध्यमातून मला त्यांना ट्रिब्यूट द्यायचं आहे की तुम्ही इतकं जपलंय, तर तेच मी लोकांसमोर. तुझी फेवरेट लावण्यवती कोण आहे, म्हणजे जे छान लावणी? सुरेखा पुणेकर. त्यांना त्यांच्याशी बोलणं केलं अनेकदा. हो. आणि मी जे आईबाबांचा मगाशी उल्लेख केला की संगीत नाटकांचे प्रयोग आमचे असायचे, आमच्या प्रयोगांच्या आधी हमखास अनेकदा लावणीचे कार्यक्रम असायचे जे मी विंगेतनं अनुभवलेत. म्हणजे ते कुठेतरी लहानपणीचे संस्कार आपल्या मनावर झालेले असतात, ते मी म्हणलं ना मगाशी, तर ते मला इथे त्याची अनुभूती आली की जे मी लहानपणी बघितलं होतं जवळनं, आत्मसात केलं होतं, कधी ते केलं नव्हतं पण ते मनात कुठेतरी रुजलं होतं, जे माझ्यामध्ये आहे हे मला ह्या गाण्याच्या निमित्ताने कळलं. आणि तसं मी सुरेखाताईंच्या कानावर घातलं, त्यांनी बघितली लावणी. अनेक लावण्यवतींना मी त्या माझ्या लॉन्च सोहळ्याला आमंत्रित केलं होतं, सन्मानित केलं होतं. नुसतं आमंत्रित नाही, मला असं वाटत होतं की त्या क्षणी त्यांचा सन्मान व्हावा, त्यांना एक तो आदर जो खरं तर त्यांना दुर्दैवानी एक आपल्याकडे नेहमीच एका वेगळ्या नजरेने लावण्यवतींकडे बघितलं जातं, फक्त मनोरंजन म्हणून बघितलं जातं. तर मला असं वाटतं की फक्त मनोरंजन तर आहेच, पण त्यांनी खूप मोठ्या प्रकारे स्वतःचं आयुष्य पणाला लावून आज आपली संस्कृती टिकवली. हे केवढं मोठं योगदान आहे. तर आपण कृतज्ञ त्यांच्याप्रती असलं पाहिजे. म्हणून त्या लॉन्च सोहळ्याला मी अनेक दिग्गज लावण्यवतींना बोलावलं होतं. खरं तरी खूप मोठी थॉट आहे तुझी मुजरा शिवबालासाठी, आणि तू खूपच बोललीस यावर, कारण तुझा हा पहिला प्रवास आहे आणि नवीन सुरुवात आहे. गाणं हे तर आहेच, मात्र नृत्य करणं, लावणी करणं ही नवीन इनिंग तू सुरुवात केली आहेस, त्यासाठी खरं खूप शुभेच्छा. असं अनेक गाणी आम्हाला तुला नृत्य करताना पाहायला आवडतील. बरं, आता आपण आपल्याकडे गाणी येतात, आपण ती रेकॉर्ड्स करतो, पण त्या रेकॉर्डिंग आणि ती गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात देखील चांगल्या पद्धतीने. मात्र त्या रेकॉर्डिंग बद्दलची मजा गंमत जी असते ती तुम्हालाच माहिती असते, ती अशी काही शेअर करू शकतेस? अशी काही का हे गाणं करताना तशी गंमत म्हणजे शूट करतानाच तुझं कोणतंही आवडतं गाणं त्याच्याबद्दल? अच्छा, मग मी सांगते ना, होणार सून मी ह्या घरची, त्यावरच येणार होती. तू मला मी तुला, हे जे गाणं होतं तर त्याची खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की त्या सिरियलला आता जवळजवळ 12 वर्ष झाली त्या गाण्याला. 12-13 वर्ष अजूनही लोकांच्या कॉलर ट्यून्स मी त्या गाण्याच्या ऐकते, किंवा मी जिथे जिथे परफॉर्म करायला जाते मला आवर्जून फरमाईश होते, ऑडियन्स माझ्याबरोबर गात असतो. आणि तो एक काय म्हणेन मी, म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट आहे ही. कारण आयुष्यातलं पहिलं हिट हे नेहमीच प्रत्येकासाठी स्पेशल असतं आणि ह्या गाण्याने मला बरंच काही दिलं. तर ते गाणं घडलं कसं ते खूप इंटरेस्टिंग आहे की माझ्या नशिबातच हे होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की गाणे गाणे पे लिखा होता है, गाणे वाले का नाम. तसं आहे ते काहीसं की म्हणजे ते गाणं जेव्हा मला निलेश मोहरींनी फोन केला ह्या गाण्याचा संगीतकार, की अगं सावनी आत्ता एक गाणं ताबडतोब करायचंय, तू कुठे आहेस? मी त्याला म्हणलं की अरे मी आत्ता पुण्यात आहे, मी मुंबईत नाहीये. तर तो म्हणला की नाही ठीक आहे, मग मी घेतो कोणीतरी दुसऱ्या कारण मला आत्ता लगेच हवंय. तर मी म्हणलं की अरे निलेश ऐक ना, मी पहिल्यांदाच तुझ्याबरोबर काम करते, तू पहिल्यांदाच मला विचारलेस, मला खूप असं विचित्र वाटतंय, गिल्टी वाटतंय, मी येते,
तू माझ्यासाठी प्लीज 3 तास थांब, मी पुण्याहून निघते आत्ता आणि मी पोचते. आणि हा संध्याकाळचा आमचा कॉल होता जवळजवळ. रात्री मी पोचले त्याच्या म्युझिक सेटअपवर. मंगेश बोरगावकर तिथनं कुठला तरी त्यालाही शो होता, तो करून तिथे पोचला. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताची शिफ्ट होती. 7 वाजता ते गाणं शूट होणार होतं आणि आम्ही रात्री 10-11 वाजता हे गाण्याची प्रोसेस सुरू केली होती रेकॉर्ड करण्याची. म्हणजे तोपर्यंत शब्द लिहून झाले होते. आणि नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला. आम्हाला ऐकायचंच, ऑब्व्हियसली आम्ही ऐकते. शुअर, मी ते ऐकवीन नक्की. सो ते गाणं बनायला सुरुवात झाली रात्री आणि गाणं पूर्ण झालं. आणि निलेशला सारखं असं वाटत होतं की हे गाणं छान आहे, मस्त आहे, पण ह्याला ना हुकलाईन पाहिजे, काहीतरी हुकलाईन पाहिजे. तर आम्ही पहाटे मंदार जोळकर ह्या गाण्याचा गीतकार याला फोन केला की मंदार, आत्ता ते ना ते अर्धवट वाटतंय आम्हाला काहीतरी. म्हणजे असं निलेशच म्हणला, अर्थात बिंग संगीतकार, तो त्याच्याशी बोलत होता. तो म्हणला की मी मंगेश आणि सावनीला थांबवून घेतलंय, मला हुकलाईन ह्याची अजून काहीतरी लिही. मग त्यांनी त्याला ते त्यावेळेस शब्द सुचले पहाटे की तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. सो ही नंतर ऍड झालेली गोष्ट आहे जी खरं तर त्या गाण्याची ओळख बनली. आणि ते गाणं अजूनही रसिकांच्या मनात त्याची जादू आहे. आम्हाला ऐकव ना. येस. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गूढ हुरहुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. वा, हा माहोल तयार केला. असं मी पुढचे प्रश्न विसरले. खूप मस्त, खूप मस्त. कारण हे गाणं ना सतत ऐकावंसं वाटतं. आणि आपल्या रील्स मध्ये देखील खूप हे गाणं येतच असतं सध्या फीडवर. बरं, चित्रपटसृष्टीत गाणं आणि लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणं काय फरक जाणवतो? फरक प्रचंड आहे. म्हणजे दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. आणि दोन्हीची आपापली मजा आहे. म्हणजे मी स्टुडिओत गाणंही तितकंच एन्जॉय करते जितकं मी लाईव्ह परफॉर्म करणं करते. म्हणजे बरेचदा असं होतं की स्टुडिओत रेकॉर्ड केलेलं, आपणच गायलेलं गाणं ते लाईव्ह सादर करणं हाही एक खूप मोठा चॅलेंज असतो, मोठी जबाबदारी असते. कारण प्रेक्षकांच्या मनात ऑलरेडी त्या ओरिजिनल गाण्याचे सूर, त्या गाण्याची छाप असते की तुम्ही ते लाईव्ह गाताना तितकंच रिअल वाटलं पाहिजे, तितकंच खरं तुम्ही उतरलं पाहिजे रसिकांच्या अपेक्षेला. त्यामुळे दोन्हीची आपापली मजा आहे आणि दोन्ही तितकंच चॅलेंजिंग आहे. बरं, सावनी गाणं निवडताना कोणत्या गोष्टी जास्त लक्षात घेते? म्हणजे ह्या गाण्याने आपल्याला ओळख निर्माण होईल, जसं आता होणार सून झालं, जसं हे गाणं तुझ्या नावावर पडलेलंच आहे, अशी कोणती गाणी आहेत जी तू ओळख, म्हणजे तू कोणत्या गाण्याचे लक्ष देतेस? की नाही, मी खरं सांगू का, माझ्यासाठी काम हे काम आहे आणि ते मी खूप मनापासून करते. ती संगीताची सेवा आहे. मग त्याच्यामध्ये माझे असे काही मोठे अजेंडा किंवा ह्याच्यामध्ये मला एवढं मानधन असलं पाहिजे किंवा असंच गाणं असेल तरच मी गाईन, असं नाहीये. एक माफक बेसिक अपेक्षा आहे की शब्द चांगले पाहिजे, शब्द छान असतील तर गायला अजून मजा येते. ही एवढीच बेसिक अपेक्षा असते. आणि बाकी तर कुठल्याही प्रकारचं सांगीतिक काम हे मी नेहमीच वेलकम करते. मला त्याच्यामध्ये माझे काही फार म्हणजे जास्ती अपेक्षा किंवा जास्ती काही त्याच्यात फिल्टर्स नसतात. मला जितकं जास्ती मी काम करेन तितकी मी जास्ती खुश असते. बरं, या आपल्या संगीत क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं तुला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाप्रती तुमची निष्ठा आणि सातत्य. सातत्य हे खूपच जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण बरेचदा आपण बघतो की फेम किंवा हे जे ग्लॅमर आहे ते अशाश्वत आहे. बरोबर. ते फेजेसमध्येही येतं. असं वाटतं की कुठला तरी रियालिटी शो जिंकला की त्या काळात रसिकांना तुम्ही माहिती असता, अरे पण ते टिकवून ठेवणं हेही खूप जास्ती चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या क्षेत्रात जर यायचं असेल तर सातत्याने काहीत ना काहीतरी नवीन म्हणण्यापेक्षा काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. स्वतःचा शोध जो आहे तो सुरू ठेवला पाहिजे असं मला वाटतं. बरं, एखादा असा मजेशीर स्टेज अनुभव शेअर करू शकतेस का?
खूप आहेत ग, खूप आहेत. म्हणजे आता आम्ही बरेचदा विविध ठिकाणी परफॉर्म करतो, देशात परदेशात. एकदा मी इस्रायलमध्ये परफॉर्म करायला गेले होते, इस्रायलला इस्रायल. परफॉर्म करायला. वा. म्हणजे जे की युजली आर्टिस्ट कुठे जातात तर लंडन, अमेरिका किंवा सिंगापूर, हा. दुबई अशा ठिकाणी. पण इस्रायलला परफॉर्मन्सला मी गेलेले असताना तिथे मला लावणीची फरमाईश झाली. वा. समोर ज्यू लोक होते, इंग्लिश लोक होते, काही असं विविध प्रकारचा ऑडियन्स होता आणि तिथे लावणी मी सादर केली. हा एक खूप माझ्यासाठी खूप लावणी अनपेक्षित, होती? आय थिंक मी रेशमाच्या रेघांनी गायली वा. असेल. तर ती सादर केली आणि त्याच्यानंतर एक प्रेक्षकांमधनं एक ज्यूइश होत्या त्या लेडी त्या आल्या आणि एक तर तिकडची ना आडनावं करवाली असतात, आपल्याला कळत नाही की कर म्हणजे आपले मराठी वालं आहे का तिथले आहेत. तर त्या म्हणल्या की मला तुमचं गाणं खूप आवडलं आणि सगळ्यात काय आवडलं माहितीये का, तुम्ही आता जो घातला ना तो ड्रेस मला खूप आवडला. तर आणि ते खूपदा म्हणल्या ग मला की खूपदा की खूपच छान ड्रेस आहे तुमचा, खूपच छान. तर मी त्या तसा बांधा आमचा सेमच होता. मी त्यांना म्हटलं इफ यू डोंट माइंड तुम्ही हा ड्रेस घेता का, कारण इथे बापरे. मिळणार नाही तुम्हाला इंडियन असल्यामुळे. मी हे तुला गोष्ट सांगते 12-15 वर्षापूर्वीची. तर तेव्हा तेवढ्या इंडियन गोष्टी तिथे उपलब्ध नसायच्या. तर त्या म्हणल्या प्लीज मुझे बहुत खुशी होगी अगर आप मुझे ये ड्रेस दे. ठीक आहे घ्या असं म्हणून मी तो तिथे दिला. आणि कट टू काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये त्या स्वतःहून माझ्या एका कार्यक्रमाला आल्या होत्या आणि त्या म्हणल्या की तुम्हाला आठवतंय का तुम्ही मला ड्रेस दिला होता आणि तीच मी आहे आणि मी तो अजूनही माझ्याकडे जपून ठेवला ड्रेस. सो ही खूप माझ्यासाठी स्पेशल आहे. एखाद्या कलाकारासाठी हीच पावती महत्वाची असते खरं पाहायला गेलं तर. येस येस खरं. पण आता एक वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न म्हणजे आता नुकतीच आई झालीयस तू, आईच्या भूमिकेत आहेस. किती तारेवरची कसरत होती, किती बदल झालाय दैनंदिन जीवनात तुझ्या? खूप झालाय, पण मी एन्जॉय करते तो बदल. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की मला मुलगी आहे किंवा मी एक आई आहे हे माझं काम न करण्याचं कारण नाही असू शकत, काम करण्याचं कारण असू शकतं. की मी तिच्यासाठी काम करते आणि मला आता तिच्या समोर आदर्श ठेवायचा आहे की जसा माझ्यासमोर माझ्या आईचा आदर्श होता. सो ते एक माझं स्ट्रॉंग मोटिवेशन आहे की तिला कळलं पाहिजे की आयुष्यात काय काय गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा आयुष्य हे कसं पुढे न्यायचं असतं चांगलं काम करून. सो मला खूप मोटिवेशन मिळतं आणि मी आधीपेक्षा दुप्पट काम करते. म्हणजे मला टचवूड देवाचे आभार आहेत की मी जेवढी सिंगल किंवा अनमॅरिड असताना जेवढं काम केलं त्याच्या अनेक पट जास्ती मी आत्ता आई झाल्यावर काम करते आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला आहे आणि माझ्या मुलीला आहे अर्थातच. आई झाल्यानंतर किती सकारात्मक बदल घडतात आणि स्त्री अधिक मजबूत होते. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की तिला तिच्यात असलेल्या ताकदीचा अनुभवच आई होण्याच्या त्या संपूर्ण प्रोसेसपासूनच सुरुवात होते. म्हणजे राईट फ्रॉम प्रेग्नन्सी टू डिलिव्हरी टू रेझिंग अ किड, हा रोजचा दिवस नवीन आहे. रोज त्या आईलाही ती स्वतः नवीन उमगतीये, कारण सगळं चाचपडणंच आहे ना. काही त्याचे काही अधोरेखित नियम नाही. आता ती 4.5 वर्षाची आहे आणि खूप मजा येते मला. म्हणजे मी दोन्ही खूप मनापासून करते. मला तिच्याबरोबर घरी वेळ स्पेंड करणंही मी तितकंच एन्जॉय करते, तिचा अभ्यास घेणं एन्जॉय करते, तिला शाळेत सोडणं, तिला शाळेतनं आणणं तेही एन्जॉय करते आणि माझ्या कार्यक्रमांना तिला घेऊन जाणं. तिला असं घेऊन बसेस रियाज करताना वगैरे? हो, म्हणजे तिला मी जसं माझ्या आईबाबांनी केलं की त्यांनी मला त्या वातावरणात ठेवलं. मग त्या मुलालाच आपसुकच कळतं की मला हे आवडतंय का नाही. म्हणजे मी तिच्यावर जबरदस्ती करत नाही, जसं माझ्या आईबाबांनी जबरदस्ती केली नाही. मला फक्त त्याच्यासाठी पूरक पोषक वातावरण निर्माण केलं होतं आईबाबांनी. तसंच मी करते की तिला माझ्याबरोबर कार्यक्रमांना नेणं, रेकॉर्डिंग्सना नेणं. अगदी ती पोटात असल्यापासून मी सगळंच करते. मी रेकॉर्डिंग करते, कार्यक्रम करते. सो तिला आपसुकच त्याची आवड निर्माण झाली आहे असं वाटतं. त्यांनी तिच्यात करिअर करो न करो मला काही त्याच्याशी आत्ता काही मतलब नाही, पण तिला आवड निर्माण होते हेच माझ्यासाठी खूप सुखद. बरं, तू एका पुरस्कार सोहळ्याला गेली होतीस तेव्हा सावनीला शार्वीला घेऊन गेली होतीस. तेव्हाचा एक किस्सा तू शेअर केला होतास की 5 तास तिला खाणं पिणं झालं नव्हतं. काय साधारण घडलं होतं? एका म्हणजे राष्ट्रीय पुरस्काराचा तो सोहळा, 67वा राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळालाय. येस. तर तो पुरस्कार सोहळा होता आणि अगदी माझी लेक 2.5 महिन्याची होती, खूप लहान होती आणि आयुष्यातले 2 अत्यंत मोठ्या गोष्टी मला त्या वेळेस अनुभवत होते. मी एक
नवीन मिळालेलं आई पण, आणि इतका सर्वोच्च सन्मान भारतातला. तर त्यामुळे खूप जास्ती ओव्हरवेल्मिंग अशी ती परिस्थिती होती. आणि आता बघून असं वाटतं की बापरे, आपण की कसं ते दिव्य केलं, कसं आपल्याकडनं घडलं. कारण त्या जिथे तो पुरस्कार सोहळा होता तिथे लहान मुलांना परवानगी नव्हती. आणि अर्थातच एक कलाकार म्हणून तो एक सर्वोच्च क्षण होता माझ्या आयुष्यातला, की तो पुरस्कार सन्मान स्वीकारणं. आणि काही तास मी माझ्या मुलीपासून लांब असणार होते अगदी पहिल्या काही महिन्यांमध्ये, जी माझ्यासाठी म्हणजे खूपच अवघड सिच्युएशन होती. कारण मी रडत होते, मला असं असं वाटत होतं की गिल्टी वाटत होतं, एक मदर्स गिल्ट असतं, मॉम गिल्ट असतं. आणि दुसरीकडे तो पुरस्कार होता. आणि त्या काळात ती हॉटेलला होती माझ्या आईबाबांबरोबर, आणि तेव्हा मी फीड करत होते तिला, आणि ती ती दुसरं म्हणजे बॉटल किंवा दुसरं काही घेत नव्हती. आणि अर्थात मीही ते कधी तिला इंट्रोड्यूस केलं नव्हतं. आणि त्यामुळे पण ती पण खूप हट्टी होती. मी तेव्हा सगळ्या प्रकारचं मी तयारी करून ठेवली होती आईबाबांना सांगून की हे द्या, ते द्या, अजून काही हे ट्राय करा, ते ट्राय करा. पण तिने ते काही एक्सेप्ट केलं नाही. आणि तेव्हा काही तास मला तिच्यापासून लांब राहावं लागलं. त्याचं खूप घालमेल झाली माझी. पण काय, सच इज लाईफ. असे एक्सपिरियन्सेस येतच राहणार, असे अनुभव घ्यावेच लागणार. बरं सावनी, धकाधकीचं आपलं आयुष्य असतं, तू गातेस, रियाज असतं, मुलीला सांभाळण्या सगळ्या गोष्टी असतातच. स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी काय करतेस? सावनी आध्यात्मिक आहे का? आहे, खूप आहे. मी माझा परमेश्वरावर प्रचंड विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि मी कुठलंही काम देवाला स्मरूनच करते. आणि कॉलेजमध्ये असताना मी फिलॉसॉफी ही माझा विषय होता, मी शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे तत्वज्ञान आणि अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला प्रचंड रस आहे. आणि ते नुसतं रस नाही तर ते डेली लाईफमध्ये अप्लाय करण्याचा मी प्रयत्न करत असते शक्यतो. आणि मेंटल हेल्थ ही जपण्याचा खूप प्रयत्न करते, योग साधना करते, मेडिटेट करते शक्य होईल तसं. माझा देवावर खूप विश्वास आहे. कोणत्या देवावर? देव म्हणजे शक्ती, ह्या शक्तीवरच माझा विश्वास आहे. मग देवी असो, गणपती बाप्पा असो, शंकर असो, राम, श्रीराम आहेत, तसं सगळेच. म्हणजे माझ्यासाठी मी इतकी स्पिरिच्युअल आहे की ह्या शक्तीवरच माझा खूप विश्वास आहे की येस, जगात अशी एक शक्ती आहे जी हे सगळं रूल करते. बरं, तू स्वतः कोकणातली आहेस आणि कोकण म्हणजे स्वर्ग सुख असं मला हरकत नाही. तू काय कोकणातले अनुभव सांगू शकतेस, काही शेअर करू शकतेस? तिथे गेलेस, कुठली गोष्ट जास्त आवडतं तुला कोकणात? मी रत्नागिरीची आहे, त्यामुळे आणि आता सीझन आहे. सो रत्नागिरीत माझं बालपण गेलं. माझा आजोळ आहे रत्नागिरी. तर मी दरवर्षीची उन्हाळ्याची सुट्टी माझी रत्नागिरीत मी घालवलेली आहे. आणि त्यामुळे कोकणातलं एक निवांत आयुष्य, निसर्गरम्य आयुष्य हे मला खूपच आवडतं. आणि जितकं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल माणूस म्हणून, तितकं जावं असं मला वाटतं. की त्याच्यात तुम्हाला खूप काही तुम्ही अंतर्मुख होता, तुम्हाला आयुष्यातला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह कळतो. आणि म्हणून मी कधीही वेळ काढून कोकणात जायची संधी मी कधीच सोडत नाही. म्हणजे कितीही दगदगीचं आयुष्य असो, काही असो, जर कोणी मला विचारलं की तुला वेकेशनला जायला कुठे आवडतं जगात, तर माझं एकच नाव आहे, कोकण. कुठेही नाही दुसरीकडे. बरं, भविष्यात आता कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स तुला करायचे? बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत. एकतर मी एक स्वतः पॉडकास्टर आहे, त्यामुळे सावनी म्युझिक पॉडकास्ट, ह्या पॉडकास्टमध्ये मी विविध मुलाखती घेते. सो त्याचे एपिसोड ते एकीकडे चालू आहे. आता सावनी ओरिजिनल्स सावनी रेकॉर्डवर येतील, तर त्याचंही काम चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त पार्श्वगायनाचं काम, म्हणजे अर्थात जसं आहे तसं अनेक मालिकांची शीर्षक गीतं गेल्या वर्षभरात मी गायली, ज्या आता खूप सुपरहिट चाललेल्या आहेत टेलिव्हिजनवर. वीण दोघातली तुटेनाचं शीर्षक गीत असो, किंवा अनेक, म्हणजे तुला जपणार आहे, इंद्रायणी, गेल्या काही वर्षात शीर्षक गीतं गाण्याचा योग आला. तर अशी अनेक शीर्षक गीतं आहेत आत्ताची जी गाजत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह शोज जे माझे आहेत, लताशा हा कार्यक्रम मी करते. त्याच्या व्यतिरिक्त सावनी अनप्लग्ड अँड बियॉन्ड अशा नावाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यात मी डान्स करून परफॉर्म करते. सो तो एक नवीन चॅलेंज मी ह्या वर्षात घेतलेला आहे. ह्या वर्षातच ते लॉन्च केलं आणि त्याचे कार्यक्रम आता गावोगावी करणं चालू आहे. तर सावनीची ही नववी बाजू आम्हाला समजले. खरंच खूप काय काय करते, वैविध्यता आहे तुझ्या कामामध्ये असं म्हणायला हरकत नाही. बरं सावनी, एक शेवटचा प्रश्न. नुकताच आशाताईंना देवाज्ञा झाली आणि आशाताई म्हणजे आपल्या भूतलावरच्या गायन रूपातल्या सरस्वती होत्या असं म्हणायला हरकत नाहीये.
आणि याच पार्श्वभूमीवर अनेक जणांनी आशाताई सोबतच्या काही आठवणी सांगितल्या. आणि तुझे संगीतातले पहिले शिक्षक यशवंत देव यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात देवगाणी हा कार्यक्रम होता. त्यावेळेस आशाताईंच्या सोबत समोर तुला गाणं गाण्याची संधी मिळाली होती. ती एक पहिली भेट, काय आठवणी आहेत आणि काय मार्गदर्शन मिळालं त्यांच्याकडून? काय सांगू, म्हणजे माझं आयुष्यच म्हणजे सुवर्णमय होऊन गेलं त्या तेव्हापासनं जो सुरू झाला ऋणानुबंध. त्याच्यानंतर अनेक रंगमंचीय कार्यक्रमामधनं ऑन स्टेज ऑफ स्टेज त्यांना भेटण्याचा योग आला, त्यांचे आशीर्वाद मिळाले. माझा खरंच हा जन्म सार्थकी लागला असं मला वाटतं. त्याच नाही तर दिदी, संपूर्ण मंगेशकर कुटुंब यांचा वरदहस्त माझ्यावर आहे आणि म्हणूनच त्यांच्या आशीर्वादामुळे मी जे काही थोडंफार काम करू शकते ते करते. आशाताईंना पहिल्यांदा जेव्हा मी भेटले तेव्हा त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी खूप लहान होते, शाळेत होते आणि तेव्हा आशाताईंच्या घरी प्रभुकुंजमध्ये आमची ती भेट झाली होती आणि खूप गोड आठवणी आहेत त्या. अगदी छोट्याशा नातीला घेऊन बसतात तसं मला घेऊन बसल्या होत्या आणि त्यांच्या जवळ होते मी आणि अनेक तास आम्ही तिथे होतो. तर त्यांनी खूप प्रेमाने माझं गाणं ऐकलं, मला खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मला एक मोठा कानमंत्र दिला की आयुष्यभर तू दिदीच्या गाण्याचा अभ्यास कर, म्हणजे लता दिदींच्या. हे स्वतः आशाताईंनी मला सांगितलंय की तू दिदीचं गाणं जितके वेळेला ऐकशील तेव्हा ते तुला प्रत्येक वेळेस नवीन भासेल. दिदीचा जो सूर आहे, तिचा जो श्वास आहे, श्वास ती कुठे घेते, त्याचे जे बारकावे आहेत ते तू अभ्यासत जा. त्याच्यात तू गायिका म्हणून खूप समृद्ध होशील. इतक्या मोठमोठ्या आठवणी, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी मला त्या आठवत आहेत. आणि मी असं दिदी गेल्या तेव्हाही मला असं हे जाणवलं होतं की हे सूर आहेत ते शाश्वत आहेत, ते अख्ख्या जगावर त्यांची मोहिनी असणार आहे. म्हणजे आत्ता फक्त त्या देहरूपाने आपल्यात नाहीत एवढंच आहे, पण सूररूपानी स्वररूपानी त्यांची मोहिनी अख्ख्या जगावर अशीच असणार आहे. आणि त्यांचं खूप खूप मी म्हणेन उपकार आहेत आम्हा सर्व गायकांवर, कलाकारांवर, की आज त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत संगीतसृष्टीसाठी त्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्यांच्या गाण्यांच्या पलीकडे जाऊन आज क्रेडिट सिस्टीम असो ती दिदींमुळे सुरू झाली. आज एखादी स्त्री, कर्तृत्ववान स्त्री, जी संसारी स्त्री आहे, ती कसं तुमचा संसार आणि करिअर हे दोन्ही बॅलन्स करू शकते हे आज आशाताईंसारख्या गायिकेने दाखवलंय की ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही इतक्या उंचीवर जाऊ शकता. आम्हा सर्व गायिकांसाठी खूप मोठं प्रेरणास्थान त्या आहेत दोघीही, असं मला वाटतं. आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब. निश्चितच तू जशी म्हणालीस की त्यांच्या गाण्याची मोहिनी ही कायम आपल्या सगळ्या असणारच आहे, तसंच आज आशाताईंना ट्रिब्यूट देण्यासाठी एखादं त्यांचं गाणं तुला म्हणायची? जरूर. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहून येते. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहून येते. कितीदा हसूनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहून येते. वा, ताईंची ही जी गाणी आहेत ती खरंच समोरच्याला मोहिनी घालण्यासारखीच आहेत आणि त्यांच्या गाण्याच्या स्वरूपात त्या नेहमीच अजरामर राहतील. तू इथे आलीस, आमच्याशी छान गप्पा मारल्यास, मनसोक्त गप्पा मारल्यास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर लोकशाही मिरर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.